नमस्कार मित्रांनो, आज आपण फर्स्ट पार्ट बघतोय फंडामेंटल ॲनालिसिसचा। बेसिकली आपण 3 पार्ट केलेले आहेत। एक ज्यामध्ये तुम्हाला कंपनीचं कोअर फंडामेंटल बघायला मिळेल। सेकंड पार्टमध्ये तुम्हाला थोडंसं डीपमध्ये म्हणजे कुठले रेशोज बघायचे काय नाही ते बघायला मिळेल। आणि फायनली तुम्हाला एक स्कॅनरमध्ये तुम्हाला कुठल्या कंपन्या फाइंड करायच्यात अकॉर्डिंग टू तुमच्या फंडामेंटल स्टडीनुसार, तो थर्ड पार्ट राहणार आहे। सो फर्स्ट पार्टला आपण स्टार्ट करतो आहे। तर बघा, कंपनीचं ज्यावेळेस फंडामेंटल आपण चेक करतो त्यावेळेस कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की नाही हे सर्वात पहिलं आपल्याला समजतं मार्केट कॅपिटलवरून। म्हणजे काय, तर कंपनीचं मार्केट कॅपिटल किती आहे। तर आज आपण ज्या कंपनीबद्दल स्टडी करणार आहोत ती आहे डाबर इंडिया। डाबर इंडियाचे प्रोडक्ट बऱ्याच घरांमध्ये असतात, ठीक आहे। कंपनीचे प्रोडक्ट्स काय आहेत ते आपण समोर शिकणार आहोत। कंपनी काय सेल्स करते काय नाही ते आपण बघणार आहोत, ठीक आहे। सो चालू करूयात पहिला पार्ट फंडामेंटल स्टडीचा, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं बेसिक आहे आपलं मार्केट कॅपिटलायझेशन। तर नॉर्मली मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय, तर इथे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर की डाबर इंडिया कंपनीचं जे मार्केट कॅपिटल आहे ते 85,359 करोडचं आहे। तर एका कंपनीची जी मार्केट कॅपिटल किती आहे हे जर आपल्याला बघायचं असेल तर तुम्ही या स्कॅनरवर डायरेक्टली बघू शकता। जर आज ही कंपनी विकत घ्यायची आहे तर ती किती रुपयामध्ये विकली जाईल याला म्हणतात मार्केट कॅपिटल। म्हणजे आज रोजी ती कंपनी किती रुपयांची आहे, सिंपल, ठीक आहे। सेकंड आहे करंट प्राईस। म्हणजे काय, कंपनीची सध्याची स्टॉकची शेअर्सची प्राईस किती आहे एका शेअरची, ती आहे सध्या 481 म्हणजे 481 रुपये। थर्ड आहे हाय लो। तर हाय लो म्हणजे काय, गेल्या 52 वीकमध्ये म्हणजे एका वर्षामध्ये कंपनीची जी शेअरची प्राईस आहे ती कुठपर्यंत वर गेलेली आहे, म्हणजे हाय किती आहे 672 रुपये आणि खाली कुठपर्यंत आलेली आहे तर 420 रुपये इथपर्यंत, ठीक आहे। आता आपण मेन पार्टला चालू करतो आहे, ठीक आहे। त्यामध्ये आहे फर्स्ट स्टॉक पी। ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही स्टॉकचा पी बघता त्यावेळेस तुम्हाला दिसून येतं की वेगवेगळे प्राइजेस तिथे तुम्हाला मिळतात। लेट सपोज काही स्टॉकचा 20 आहे, 30 आहे, 40 आहे, 100 आहे, ठीक आहे। सो सिंपल पीची ज्यावेळेस तुम्ही डेफिनेशन बघता तर पुट टू इक्विटी रेशो। आता बऱ्याचशा जणांना कन्फ्युजन हे होतं की पुट टू इक्विटी रेशो म्हणजे काय असतं नेमकं। पुट टू इक्विटी रेशो म्हणजे काय, तर याला सिंपल मराठीमध्ये मी तुम्हाला सांगतो। पुट टू इक्विटी रेशो म्हणजे काय, तर इन्व्हेस्टर कंपनीच्या 1 रुपयाच्या प्रॉफिटसाठी किती रुपये देत आहेत, एवढं सिंपल आहे। म्हणजे 1 रुपया कमवण्यासाठी तुम्ही किती रुपये कंपनीला देत आहे, तर तुम्ही देत आहे 49 रुपये या केसमध्ये, म्हणजे डाबर इंडियाच्या केसमध्ये 49 रुपये तुम्ही देऊन 1 रुपया कमवत आहे, ठीक आहे, सिंपल। आता पी रेशो किती असायला हवा, तर डिपेंड आहे कंपनी टू कंपनी आणि सेक्टर टू सेक्टर। पण 20पेक्षा जर का जास्त असेल तर तो ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक म्हणून समजला जातो। आपल्याला फंडामेंटल जेव्हा आपण बघतो एखाद्या कंपनीचे तेव्हा आपल्याला अंडर व्हॅल्यूड स्टॉक बघायचा आहे। म्हणजे अंडर व्हॅल्यूड म्हणजे व्हॅल्यूच्या आत मिळणारा, ठीक आहे। त्या स्टॉकची आजची व्हॅल्यू जर अंडर व्हॅल्यूड असेल तर तो स्टॉक चांगला आहे। या केसमध्ये याचा पी रेशो 49 आहे, हा ओव्हर व्हॅल्यूड आहे ॲज पर पी रेशो। मग हा स्टॉक घ्यायचा की नाही, तर हे आपल्याला शेवटी कन्क्लुजनला बघावं लागणार आहे, कारण की यामध्ये बरेचसे पुढचे फॅक्टर्स आहेत ते आपण चेक करणार आहोत, त्यामध्ये आपल्याला समजून येईल, ठीक आहे। नंतर आहे बुक व्हॅल्यू। तर बघूयात बुक व्हॅल्यू म्हणजे काय, तर कंपनीची जे नेटवर्थ आहे ते पर शेअर किती आहे, एका शेअर मागे किती आहे हे समजायचं असेल तर आपण बुक व्हॅल्यू चेक करतो। कंपनीची जर का टोटल ॲसेट मायनस लायबिलिटीज केला तर आपल्याला बुक व्हॅल्यू मिळते सिम्पली। आता ॲसेट म्हणजे काय, तर ज्यामधनं कंपनी रेव्हेन्यू जनरेट करते म्हणजे पैसा बनवते त्याला म्हणतात ॲसेट। लायबिलिटीज म्हणजे काय, तर त्या गोष्टी ज्यावर कंपनीला खर्च करावा लागतो, ठीक आहे, त्याला म्हणतात लायबिलिटीज सिम्पली। टोटल बुक व्हॅल्यूला जर आपण कंपनीच्या टोटल नंबर ऑफ शेअर्सनी डिवाइड करू तर आपल्याला मिळेल बुक व्हॅल्यू पर शेअर, म्हणजे एका शेअर्स मागं असलेली बुक व्हॅल्यू, ठीक आहे। बुक व्हॅल्यूला आपण व्हॅल्युएशन बघण्यासाठी चेक करतो, ठीक आहे। तर हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हा आपण नेहमी चेक केला पाहिजे प्रत्येक कंपनीसाठी। तर बघा मित्रांनो, जर बुक व्हॅल्यू ही शेअर्सच्या प्राईसच्या जवळ असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्या केसमध्ये शेअर हा अंडर व्हॅल्यूड समजला जातो। या केसमध्ये बुक व्हॅल्यू आहे 60.9 आणि स्टॉकची प्राईस आहे 481, म्हणजे निश्चितच हा शेअर अंडर व्हॅल्यूड नाही आहे। पण फक्त एवढंच बघून शेअर अंडर व्हॅल्यूड आहे का
तर नाही. आपल्याला पुढे बरेचसे पॉईंट बघायचे ज्यामध्ये आपल्याला समजून येईल की स्टॉकची प्राईस ही ओव्हर व्हॅल्यूड आहे की अंडर व्हॅल्यूड आहे. तर बघूयात पुढचा पॉईंट, डिव्हिडंड यील्ड. आता डिव्हिडंड यील्डमध्ये काय आहे तर कंपनीच्या शेअर होल्डरला किती पर्सेंटेज ऑफ डिव्हिडंड देते. ठीक आहे, या केसमध्ये 1.66% हा डिव्हिडंड आहे. तर डिव्हिडंड यील्ड असं सांगते की जर आपण एखाद्या कंपनीचा शेअर्स घेतला तर ती कंपनी आपल्याला एका वर्षामागे किती पर्सेंटेज ऑफ डिव्हिडंड आपल्याला मिळेल. म्हणजे जर का मी एखादा शेअर घेतला तर त्याच्यामागे 1.66% एवढा मला डिव्हिडंड रिटर्न स्वरूपामध्ये मिळेल कंपनीच्या शेअर प्राईजवर सध्याच्या फायनान्शियलनुसार. पुढचा पॉईंट आहे ROCE आणि ROE. तर हे दोन्ही पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत. यामध्ये ROCE म्हणजे काय, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. म्हणजे काय तर कंपनीने जो पैसा इन्व्हेस्ट केला आहे प्रोडक्शनसाठी त्याच्या मोबदल्यात कंपनीला किती पर्सेंटेज ऑफ रिटर्न्स मिळाले आहे याला म्हणतात ROCE. म्हणजे जर 20% जास्त असेल तर ते चांगले मानले जाते. आणि कंपनी जर दरवर्षी 20% ROCE देत असेल तर याचा अर्थ ती कंपनी खूप चांगली आहे. या केसमध्ये डाबर इंडियाचा जो ROCE आहे तो आहे 20%. म्हणजे काय तर कंपनी प्रॉफिटेबल आहे, जे की कन्सिस्टंट प्रॉफिट बनवते किंवा सध्या तरी तिने 20% बनवलं आहे म्हणजे याचा अर्थ ती चांगली आहे. पुढचा पॉईंट आहे ROE. जसं आपण बघितलं ROCE म्हणजे कॅपिटल एम्प्लॉईड आणि इथं आहे ROE म्हणजे काय, रिटर्न ऑन इक्विटी. तर शेअर होल्डरच्या पैशावर बनवलेला रिटर्न्स. ठीक आहे, हा जर का ROCEच्या जवळपास असेल तर चांगलंच आहे. इक्विटीच्या अगेन्स्ट बनणारे रिटर्न्स म्हणजे ROE. ते जर का कन्सिस्टंट चांगले बनवत आहेत याचा अर्थ शेअर होल्डरना मिळणारं प्रॉफिटही चांगलं राहू शकतं. डाबर इंडियाच्या केसमध्ये 16.8 ऑलमोस्ट 17% आहे. ठीक आहे, तर याला आपण चांगलं मानू. पुढचा पॉईंट आहे फेस व्हॅल्यू. आता फेस व्हॅल्यू म्हणजे काय तर ही अकाउंटिंग टर्म आहे. एवढं तुम्ही जरी समजून घेतलात याचं इम्पॉर्टन्स जास्त तर नाही आहे फंडामेंटलसाठी, पण ही एक अकाउंटिंग टर्म आहे. याच्यावर काय काय डिपेंड असते तर सांगतो. तुमचा मिळणारा डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यू डिपेंड असतो. ठीक आहे, आणि स्टॉकचं होणारं स्प्लिटिंग म्हणजे काय तर बघा, एखादा शेअर आहे जो 1000 रुपयाचा होता आणि वाढत वाढत तो 10,000चा झाला. आता 10,000चा शेअर जर का कुणाला घ्यायला परवडत नाही आहे तर कंपनी त्या शेअर्समध्ये लिक्विडिटी आणण्यासाठी त्या शेअरची प्राईस ही कमी करते. लेट सपोज फेस व्हॅल्यू 10 आहे आणि त्यावेळेस त्यांनी तो शेअर 5,000चा केला तर फेस व्हॅल्यू ही 5 होऊन जाते. म्हणजे अर्थ काय तर त्या शेअर्सची लिक्विडिटी वाढते, बाईंग आणि सेलिंग पर्चेसिंग वाढते. याच्यासाठी फेस व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे, जे की तुम्हाला फंडामेंटलसाठी तेवढी इम्पॉर्टंट नाही. आत्तापर्यंत आपण जे पॉईंट्स बघितले हे तुम्हाला स्कॅनरवर बाय डिफॉल्ट मिळून जातात. कुठल्याही कंपनीला तुम्ही सर्च केलं, इथून तुम्ही सर्च करू शकता, बघू शकता. इथे तुम्ही कंपनीचं नाव टाकून ज्यावेळेस तुम्ही सर्च करता तुम्हाला एवढे पॉईंट्स बाय डिफॉल्ट मिळून जातात फेस व्हॅल्यूपर्यंत. समोरचे पॉईंट तुम्हाला इथून एडिट रेशोजमधनं तुम्ही एडिट करून ॲड करू शकता. तर आता आपण समोर बघणार आहोत 3 वर्षाचा PE, 5 वर्षाचा PE आणि 7 वर्षाचा PE. आपण सुरुवातीला करंट PE बघितला होता. ठीक आहे, तर हे 3 वर्ष, 5 वर्ष आणि 7 वर्षाची PE आपण याच्यासाठी बघतो की कंटिन्युअसली PE जर का कमी होत आहे याचा अर्थ कंपनी चांगली आहे. आणि या केसमध्ये तेच आहे. 7 वर्षाचा PE ऑलमोस्ट 54-55 होता, 5 वर्षाचा पण 55 होता आणि 3 वर्षाचा पण 55च्या रेंजमध्येच होता. 54.6, 55.7, 54.3. बट करंट PE हा 49 आहे. सो तुम्ही याला कंपेअर करू शकता 3 वर्ष, 5 वर्ष आणि 7 वर्षामध्ये. जेवढा PE कमी होत आहे तेवढी कंपनी चांगली आहे. ठीक आहे, म्हणून मी सुरुवातीला सांगितलं होतं की PE बघून आपण डायरेक्टली ठरवू शकत नाही, तर आपल्या कंपॅरिझननुसार बघायचं आहे. याच्या पुढचा पॉईंट आहे EPS म्हणजे काय, अर्निंग पर शेअर. म्हणजे एका शेअर्स मागे कंपनीला किती अर्निंग मिळाली आहे, म्हणजे किती प्रॉफिट झालेले आहे सिम्पली. ठीक आहे, एका शेअर्स मागे म्हणजेच काय, कंपनी एका शेअरवर किती प्रॉफिट करते. पुढचा पॉईंट आहे डेट टू इक्विटी रेशो. आता या केसमध्ये 0.09 एवढा डेट टू इक्विटी रेशो आहे. बघा मित्रांनो, 1% जर का डेट टू इक्विटी रेशो कमी असेल 1% तर ती कंपनी चांगली मानल्या जाते. आणि या केसमध्ये 0.09 म्हणजे काय, इक्विटीच्या अगेन्स्ट जे लोन घेतले, जी डेट घेतलेली आहे ती खूप कमी आहे. ठीक आहे, याचा अर्थ ही कंपनी फंडामेंटली ऑलमोस्ट डेट फ्री आहे, म्हणजे लोन फ्री आहे. कंपनीवर कुठल्या प्रकारचं कर्ज नाही आहे. ठीक आहे, तर
लोन नसलेली कंपनी कधीही चांगली, राईट. त्याच्या पुढचा पॉईंट आहे प्रमोटर होल्डिंग. प्रमोटर होल्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढा डेब्ट टू इक्विटी रेशो इम्पॉर्टंट आहे, जेवढा PE EPS बाकीचे रेशो इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यापेक्षाही जास्त इम्पॉर्टन्स मी देतो प्रमोटर होल्डिंगला. प्रमोटर होल्डिंग म्हणजे काय, तर प्रमोटरनी कंपनीमध्ये घेतलेली होल्डिंग किती आहे. या केसमध्ये आहे 66.3. म्हणजे प्रमोटरला विश्वास आहे कंपनीवर, म्हणून त्यांनी तेवढी होल्डिंग ठेवलेली आहे. जर एखाद्या कंपनीची प्रमोटर होल्डिंग 50%पेक्षा खाली आहे, ठीक आहे, 45% आहे, 50%च्याही खाली जर का ती राहिली, म्हणजे थोडंफार आपण फंडामेंटली वीक कंपनी असं समजू त्याला, ठीक आहे. कारण की प्रमोटरलाच त्या कंपनीमध्ये विश्वास नाही आहे, तर बाकीच्यांनी त्या कंपनीला काय म्हणून बाय करायचं, राईट. तर या केसमध्ये 66% म्हणजे खूप चांगली आहे. म्हणजे कंपनीच्या प्रमोटर्सला हा विश्वास आहे की कंपनी चांगली वर्क करणार आहे किंवा करू शकते. आणि ही जेवढी वाढत गेली तेवढी चांगली. म्हणजे यावर्षी किती होती, 3 वर्षाखाली किती होती, 5 वर्षाखाली किती होती, हे तुम्ही चेक करू शकता. बरेचसे फंडामेंटल ॲनालिसिस तुम्हाला सांगतात की प्रमोटर होल्डिंग चेक करणं इम्पॉर्टंट आहे, पण त्यानंतरचा एक पॉईंट सांगणं ते विसरून जातात. तो म्हणजे प्रमोटर होल्डिंगचं फ्लेज पर्सेंटेज किती आहे. आता हे नवीन काय आहे फ्लेज पर्सेंटेज, तर बघा या केसमध्ये फ्लेज पर्सेंटेज तुम्हाला दिसते 0.0. सिम्पली सांगतो फ्लेज पर्सेंटेज म्हणजे काय, तर प्रमोटरकडं जी होल्डिंग आहे शेअर्सची, ते जर फ्लेज करून पैसा उठवत आहेत, याचा अर्थ काय की समजा लेट सपोज मी प्रमोटर आहे एखाद्या कंपनीचा आणि मी जे माझ्याकडे स्टॉक्स आहेत ते कुठल्या तरी बँकमध्ये गिरवी ठेवून मी पैसे उचलतो, ठीक आहे. म्हणजे काय, पर्सेंटेज ऑफ होल्डिंग तर माझ्याकडे मजबूत आहे, पण मी काय केलं आहे, ते बँकेला देऊन त्याच्या अगेन्स्टमध्ये पैसे जर का उचलले तर ते सबसेल चुकीचं ठरू शकते, ठीक आहे. मग जेवढं तुम्ही वेटेज प्रमोटर होल्डिंगला जातात तेवढंच फ्लेज पर्सेंटेजला द्यायला हवं. जर का फ्लेज केलेले असतील शेअर्स म्हणजे गिरवी ठेवलेले असतील तर ते चुकीचं आहे. या केसमध्ये 0% आहे. म्हणजे काय, कंपनीचं कुठल्याही प्रकारचं दुसरं लोनसुद्धा नाही आहे फ्लेज ठेवून, किंवा प्रमोटरनं किंवा ओनरनी फ्लेज ठेवून पैसे उचललेले नाही आहेत. तर ही कंपनी ऑलमोस्ट डेट फ्री आहे, म्हणजे लोन फ्री आहे. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे डेबिटर डेज. आता डेबिटर डेज म्हणजे काय, तर कंपनीचे जे सप्लायर आहेत त्यांच्याकडनं किती दिवसामध्ये कंपनीला पैसा मिळतो. म्हणजे कंपनींनी जो काही प्रोडक्ट आहे जो समोर विकला आहे त्या सप्लायरकडनं मिळणारं जे रिटर्न्स ऑफ पेमेंट आहे, म्हणजे काय पेमेंट कंपनीला मिळणं आहे ते किती दिवसामध्ये मिळते. या केसमध्ये 25 डेज आहे, 25.8. एवढ्या डेजमध्ये कंपनीच्या सप्लायर्सकडनं पैसा मिळून जातो, जो की चांगला आहे, ठीक आहे. 30 दिवसापेक्षा 40 दिवसाच्या आत 40-50 दिवसापर्यंत जर का सप्लायर्सकडनं पैसा वेळोवेळी मिळतो आहे तर ती कंपनी चांगली समजली जाते. आता डेबिटर डेजला खूप इम्पॉर्टंट आहे. डेबिटर डेज जर का 3 वर्ष 5 वर्ष याच्यासोबत जर का तुम्ही कंपेअर करता आणि याच्यामध्ये जर का खूप मोठी तफावत आली, लेट सपोज इथे बघा पुढचा पॉईंट जो आहे डेबिटर डेज 3 इयर बॅक, 3 वर्षाआधी किती होता डेबिटर डेज, तर तो होता 21.7. आता वाढला आहे तो, ठीक आहे. हा रॅपिड वाढला आहे का, तर नाही, खूप जास्त वाढला नाही. 22 डेजपासून तो 26 डेजवर आलेला आहे. खूप जास्त तफावत नाही म्हणून काही प्रॉब्लेम नाही, कारण कंपनीची ग्रोथ होत आहे तर सप्लायरला पैसा देणंही थोडंसं टाईम लागत आहे, एवढंच. हा जर का खूप जास्त वाढलेला असेल, लाईक 20 डेजहून डायरेक्ट 40 डेज झाला, डबल जर झालेला असेल तर मग तो चेक करावा लागेल की का होतो आहे, ठीक आहे. जर सप्लायरला पैसा कंपनीला द्यायला उशीर होतो याचा अर्थ कंपनीचं फायनान्शियल बिघडू शकतं. सिम्पली मिळणारं व्याज, येणाऱ्या पैशातनं पुढचे होणारी इन्व्हेंटरी उभी ही लांबू शकते. म्हणून डेबिटर डेज जेवढे कमी तेवढं चांगलं. आणि जर का तुम्ही याच्यात कन्फ्युजन असाल डेबिटर डेज किती कमी असायला पाहिजे, तर हे इंडस्ट्री टू इंडस्ट्री व्हॅरी होतं, जे की आपण पुढच्या एका कोर्समध्ये ज्याच्यामध्ये आपण डिटेल फायनान्शियल बघणार आहोत प्रत्येक इंडस्ट्री वाईज, त्या कोर्समध्ये आपण हे बारीक बारीक पॉईंट जे ते कव्हर करणार आहोत. पुढचा पॉईंट आहे रिझर्व्स. तर रिझर्व्स म्हणजे काय, कंपनीनी बनवलेला प्रॉफिट, ठीक आहे. आता कंपनीत बनलेला प्रॉफिट कंपनीला एक तर शेअर होल्डरसोबत डिवाईड करावा लागतो, म्हणजे डिव्हिडंड द्यावा लागतो, किंवा रिझर्व्समध्ये ठेवावा लागतो. तर रिझर्व्समध्ये राहिलेला पैसा हा कंपनीच्या फ्युचर एक्सपान्शनसाठी यूज करते. जर एखाद्या कंपनीचा रिझर्व्स चांगला आहे याचा अर्थ कंपनी प्रॉफिटेबल आहे. आणि रिझर्व्स याच्यासाठी चेक केला जातो की कंपनीवर जर का लोन आहे आणि लोनच्या अगेन्स्ट जर का रिझर्व्स मोठा आहे याचा अर्थ कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे. सिम्पल. या केसमध्ये डेप कमी आहे,
रिझर्व चांगला आहे, 10,000 करोडचा रिझर्व आहे कंपनीकडे. सो रिझर्व चांगले असल्यामुळे आणि ही कंपनी डेट फ्री असल्यामुळे ही फंडामेंटली स्ट्रॉंग आपल्याला दिसत आहे सध्या तरी. ज्यावेळेस आपण पुढे व्हॅल्युएशन्स बघू याचे त्यावेळेस आपल्याला एक एक गोष्ट क्लिअर होईल. पुढचा पॉईंट आहे इन्व्हेंटरी टर्नओव्हर. या केसमध्ये 3.08 एवढा इन्व्हेंटरी टर्नओव्हर दिसतो आपल्याला. तर सुरुवातीला समजू इन्व्हेंटरी म्हणजे काय. इन्व्हेंटरी म्हणजे काय तर कंपनीने बनवून ठेवलेले प्रोडक्ट्स आणि त्याचा टर्न किती वेळ होतो म्हणजे सेल किती वेळ होतो त्याला म्हणतात टर्नओव्हर. म्हणजे काय, डाबर इंडिया कंपनी एका वर्षामध्ये 3 वेळेस त्यांचा इन्व्हेंटरी टर्नओव्हर होतो. जितका इन्व्हेंटरी टर्नओव्हर जास्त तितका चांगला. म्हणजेच काय, ॲटलिस्ट 3 वेळेस तरी वर्षामध्ये त्यांची इन्व्हेंटरी विकल्या जाते. आता ह्याला कसं चेक करायचं तर याच्या पीर कॉम्पिटिटर कंपनीसोबत आपण याला चेक करू शकतो. जसं की डाबर इंडियाची पीर कॉम्पिटिटर कंपनी होऊ शकते हिंदुस्तान युनिलिव्हर, इमामी. या कंपन्यांचा इन्व्हेंटरी टर्नओव्हर किती आहे आणि हिचा इन्व्हेंटरी टर्नओव्हर किती आहे याच्यासोबत ज्यावेळेस तुम्ही कंपॅरिझन करसाल त्यावेळेस समजून जाईल की कुणाचा इन्व्हेंटरी टर्नओव्हर चांगला आहे. जसा पुढचा पॉईंट आहे इंडस्ट्री पी. आता तुम्ही म्हणाल की सर आपण कंपनीचा पी बघितला आहे, कंपनीचा 3 वर्षाचा पी बघितला आहे, 5 वर्षाचा आणि 7 वर्षाचा पी बघितला आहे, तर मग इंडस्ट्री पी का बघायचा. तर बघा मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की 20पेक्षा जर का कमी असेल पी तर चांगला. पण मी तुम्हाला हेही म्हणलं होतं की आपल्याला समोर काही पॉईंट्स बघायचे तर तो हा पॉईंट आहे. इंडस्ट्री पी बघणं तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. या केसमध्ये डाबर इंडियाचा पी जो आहे तो 49 आहे आणि तो इयर ऑन इयर कमी पण होत गेलेला आहे हे आपण बघितलं. आणि इथे इंडस्ट्री पी 60 आहे. म्हणजे काय, ओव्हरऑल सेक्टरनुसार डाबर इंडियाचा पी कमी आहे. म्हणजे काय, चांगला आहे पी. तुम्ही एकच फॉर्म्युला लावून बघत बसाल की 20च्या खाली असलेलाच पी असलेलीच कंपनी मला घ्यायची आहे तर तुम्ही तशी चांगली कंपनी फाइंड करू शकत नाही. ठीक आहे. सो तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे इंडस्ट्री पी सोबत. तर आत्ता सध्या इंडस्ट्रीचा पी 60.5 दिसतोय आणि डाबर इंडियाचा 49. याचा अर्थ पी चांगला आहे. ओके. पुढचा रेशो आहे पीईजी रेशो. तर डाबर इंडियाचा पीईजी रेशो चाललेला आहे 17.6. तर पीईजी रेशो म्हणजे काय, प्राइस अर्निंग टू ग्रोथ. प्राइस अर्निंगच्या सोबत ग्रोथ किती आहे हा सांगणारा रेशो म्हणजे पीईजी रेशो. ह्या रेशोला सर्वात जास्त पॉप्युलर केलं होतं अमेरिकेच्या एका इन्व्हेस्टरनी, ज्याचं नाव होतं पीटर लिंच. हा रेशो हे सांगते की कंपनीचं जे व्हॅल्युएशन आहे ते त्याच्या ग्रोथच्या अगेन्स्टमध्ये किती कमी आहे किंवा जास्त आहे, म्हणून याला पीईजी रेशो म्हणलं जातं. पीटर लिंच म्हणायचे की 1पेक्षा कमी असलेल्या पीईजी रेशोच्या कंपन्यांमध्ये ग्रोथ ही जास्त होते आणि त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं कधीही चांगलं. पण आजकाल 1पेक्षा कमी असलेल्या पीईजी रेशोच्या कंपन्या मिळणं खूप अवघड आहे. पुढचा पॉईंट आहे इंटरेस्ट कव्हरेज रेशो. इंटरेस्ट कव्हरेज रेशो आपल्याला हे सांगते की कंपनी त्यांच्या लोनचं इंटरेस्ट पेमेंट किती इझिली करतं. सहसा हे 3 पाहिजे. ठीक आहे. म्हणजे जर कंपनीकडे काही लोन आहे तर त्याच्या इंटरेस्टचं पेमेंट हे किती इझिली कंपनी करू शकते तर ते कमीत कमी 3 असावं एका टेन्युअरमध्ये. म्हणजे एका फायनान्शियल सायकलमध्ये कंपनीने 3 वेळेस तरी त्यांच्या इंटरेस्टचं पेमेंट हे केलेलं पाहिजे. डाबर इंडियाच्या केसमध्ये इंटरेस्ट कव्हरेज 14.8 आहे, जो की खूप चांगला आहे. जर कंपनीचा इंटरेस्ट कव्हरेज रेशो 3पेक्षा कमी असेल तर कुठल्या कारणामुळे तो कमी आहे हे चेक करायला हवं. पुढचा पॉईंट आहे सेल्स. मित्रांनो लक्षात घ्या, सेल्स हा कंपनीचा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. या रेशोमध्ये तुम्हाला हे समजतं की कंपनी त्यांचा सेल किती करते. आता सेल जर इन्क्रीमेंटमध्ये असेल तरच प्रॉफिट इन्क्रीमेंटमध्ये राहणार आहे. ठीक आहे. म्हणजे काय, सेल्स ग्रोथ सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ह्यामध्ये तुम्ही नेहमी चेक करायला हवं की मागच्या सेल्सपेक्षा आता सेल्स कितीने वाढलेला आहे. या केसमध्ये सेल्स जो दिसतोय तो दिसतोय आपल्याला 12,563 करोड आणि सेल्स ग्रोथ जो दिसतोय तो 1.28. सोबतच कंपनी इयर ऑन इयर ग्रोथ करते का नाही हे चेक करायला हवं. लास्ट 3 इयरचा जो सेल्स ग्रोथ आहे तो आहे ऑलमोस्ट 4.88 आणि लास्ट 5 इयरचा जो आहे 7.66. ठीक आहे. मागच्या 5 वर्षामध्ये कंपनीला किती रॅपिडली ग्रोथ झालेली हे आपण चेक करू शकतो आणि मागच्या 3 वर्षामध्ये किती रॅपिड ग्रोथ झालेली हे चेक करू शकतो. सेल्स ग्रोथ हा सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यासाठी समजला जातो कारण की सेल्स जर का चांगला असेल तर कंपनी त्याची स्ट्रेंथ दाखवते. सेल्स ग्रोथ हा याच्यासाठी बघितला जातो जर का तो रॅपिडली वाढलेला असेल तर याचा अर्थ की कंपनीची स्ट्रेंथ ही चांगली आहे, सेल्स चांगला होत आहे. बघा मित्रांनो, कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये सेल्सची एक सायकल असते. म्हणजे काय, एखाद्या इंडस्ट्रीमध्ये कंटिन्युअस सेल्स हा चांगला होत राहतो आणि नंतर स्टॉप होतो किंवा कमी होतो. आता जर डाबर इंडियाचा सेल समजा कमी झाला कालांतराने 4 वर्षांनी 5 वर्षांनी तर त्यावेळेस सेम इंडस्ट्रीमध्ये सुद्धा सेल्स डाऊन आहे का हे चेक करायला पाहिजे. ना की फक्त त्या पर्टिक्युलर कंपनीचा सेल्स हा किती आहे हे बघून तुम्ही ठरवू शकत नाही की सेल्स चांगला आहे की नाही. तर तुम्हाला सोबतच पीर कॉम्पिटिटर कंपनी आणि इंडस्ट्री या दोन्हीचाही सेल्स बघायचा आहे. ठीक आहे. पुढचा पॉईंट आहे
करंट रेशो. डाबर इंडियाचा करंट रेशो आहे 1.51. करंट रेशो आपल्याला शॉर्ट टर्म लायबिलिटीचं पेमेंट किती इझिली करता येत आहे हे सांगते. जसं आपण इंटरेस्ट कव्हरेज बघितला की इंटरेस्टचं पेमेंट किती इझिली होतं, तर करंट रेशोमध्ये कंपनीने जी लायबिलिटीज घेतलेली आहे त्याचं पेमेंट किती इझिली कंपनी करू शकते ते यामध्ये दाखवलेलं आहे. जर करंट रेशो हा 3 पेक्षा जास्त असेल तर नक्कीच ते बर्डन असेल. ठीक आहे. इंटरेस्ट कव्हरेज रेशो हा 3 पेक्षा जास्त हवाय आणि करंट रेशो हा 3 पेक्षा कमी हवाय. आता करंट रेशो 3 पेक्षा कमी का? जर कंपनीची करंट लायबिलिटीज ही कमी असेल, ठीक आहे, तर त्याचं पेमेंट सुद्धा कमी करता येईल. राईट. सो करंट रेशो हा कधी 3 पेक्षा कमी असायला पाहिजे. नाहीतर काय होईल, जर समजा कंपनीचा करंट रेशो हा वाढलेला आहे याचा अर्थ काय, कंपनीवर डेप्ट वाढलेली आहे. ठीक आहे. जर करंट रेशो इन्क्रीजिंग मध्ये राहत आहे तर कंपनीला पेमेंट सुद्धा जास्त हे करावं लागेल. म्हणजे काय, शॉर्ट टर्म लायबिलिटीज ही बर्डन होऊ शकतं त्या कंपनीचं. या केसमध्ये खूप कमी आहे 1.51 म्हणजे खूप चांगलं आहे. पुढचा पॉईंट आहे ओपीएम म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन. आता ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन काय, तर सिम्पली कंपनी जो सेल करतोय त्याच्यावर कंपनीने किती ऑपरेटिंग मार्जिन प्रॉफिट स्वरूपात बुक केलेली आहे. या केसमध्ये 18.4 एवढं प्रॉफिट मार्जिन आहे. तर म्हणजे काय, तर कंपनीचा जो सेल झालेला आहे त्याच्यावर 18.4 एवढा डायरेक्टली ऑपरेटिंग प्रॉफिट कंपनीने कमवलेला आहे. ठीक आहे, जो की खूप चांगला आहे. 20% प्रॉफिट मार्जिन म्हणजे खूप चांगले प्रॉफिट मार्जिन असं आपण समजतो. बघा मित्रांनो, ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन किंवा नेट प्रॉफिट मार्जिन हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. समजा होऊ शकतं एखाद्या कंपनीचा सेल्स हा वाढलेला आहे पण ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन हे कमी होत आहे. याचा अर्थ काय, सेल्स जर वाढला तर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन सुद्धा वाढायला हवं. पण जर तसं होत नाही तर याचा अर्थ कंपनीचा फायनान्शियल मध्ये थोडीशी गडबडी आहे, जे की पुढे चालून कंपनीला लॉस मध्ये नेऊ शकते. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आणि नेट प्रॉफिट मार्जिन हे दोन्ही कंपनीची स्टॅबिलिटी आपल्याला दाखवते. आणि जर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन व्हॅरी करत असेल, म्हणजे एखाद्या वर्षी 15% आहे आणि दुसऱ्या वर्षी 2% आहे, तर कंपनीची स्टेबिलिटी ही वीक आहे असं आपण समजू शकतो की कंपनी स्टेबल नाहीये. आपण अशा कंपनीपासून दूर राहायला हवं. जर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन कमी प्रमाणात व्हॅरी होत आहे, 15% पासून 12% वर जाते किंवा 15% पासून वाढतोय तर चांगली गोष्ट आहे, पण कमी होताना थोडा स्लाइट कमी होत आहे म्हणजे ठीक आहे. बट सडनली ड्रॉप होते आणि एक्सेस वाढतोय तर चेक करायला हवं आणि अशा कंपनीपासून दूर राहायला हवं. पुढचा पॉईंट आहे आरओसी 5 इयर आणि आरओई 5 इयर. आता आरओसी 5 इयर मध्ये आपण बघितलेलं आहे की आरओसी काय आहे आणि आरओई काय आहे. 5 इयर्स याच्यासाठी चेक करायचं आहे की जर दोन्ही रेशो म्हणजे आरओसी आणि आरओई 5-5 वर्षासाठी चांगले आहेत तर कंपनी कन्सिस्टंट प्रॉफिट करत आहे. आता आपण जे बघतोय ते सेल्स आणि प्रॉफिट रेशोज बघतोय, म्हणून आरओसी आपण आत्ता बघतोय जो की कंपॅरिझन साठी बघतोय. ठीक आहे. सोबतच आपण बघू शकतो की आरओई 7 इयर 25% आहे आणि आरओई 7 इयर 21% आहे, जे की खूप चांगलं आहे या केसमध्ये. पुढचा पॉईंट आहे NCVPS म्हणजे काय, नेट करंट ऍसेट व्हॅल्यू पर शेअर. हा रेशो स्टार्ट केला होता बेंजामिन ग्रॅहमनी. ते या रेशोचा यूज करून खूप अंडर व्हॅल्यूड शेअर्स शोधत होते. आता असं मिळणं शक्य नाही. या केसमध्ये NPVPS आहे 15.1. NPVPS म्हणजे काय, तर कंपनीचे काही असे असेट जे एका वर्षासाठीच आहेत त्यामधनं जर त्यांच्या करंट लायबिलिटीज मायनस केल्या तर कंपनीला पर शेअर किती रुपये वाचतील. या केसमध्ये 15.1 आहे, जी की खूप चांगली गोष्ट आहे. पुढचा पॉईंट आहे डेप्थ. डेप्थ आपल्याला माहिती आहे की कंपनीवर असलेलं कर्ज, मग ते वेगवेगळ्या प्रकारचं असतं. राईट. तर कंपनीच्या मार्केट कॅपच्या अगेन्स्ट मध्ये कंपनीवर किती कर्ज आहे हे आपण फ्रिक्वेंटली बघतो. आता पीर कॉम्पिटिटर सोबत आपण हे चेक करत असतो की दुसऱ्या कंपनीवर किती कर्ज आहे त्यांच्या मार्केट कॅपिटलनुसार. ठीक आहे. तर या केसमध्ये जे आहे 950 कोटी, जे की खूप कमी आहे. तर खूप कमी हे मी का म्हणतोय तर हे पुढच्या पॉईंटला आपल्याला समजून जाईल. पुढचा पॉईंट आहे फ्री कॅश फ्लो. आता फ्री कॅश फ्लो म्हणजे काय, कंपनीकडे असलेला फ्री पैसा. सिंपल की कंपनीच्या एका अशा अकाउंटमध्ये तो पैसा राहतो जी की कंपनी कधी हात घालून काढू शकते. तो आहे इथे 1448 कोटी आणि आपण जे डेप बघितलं ते आहे 980 कोटी. म्हणजे जर का कंपनीला डेप फ्री व्हायचं असेल तर कंपनी विदिन 1 डे डेप फ्री होऊ शकते या केसमध्ये. म्हणजे काय, फ्री कॅश फ्लो असणं कंपनीसाठी खूप स्ट्रॉंग गोष्ट आहे. आता बऱ्याच जणांना हा विचार येईल, जर का कंपनीकडे एवढा मोठा फ्री कॅश फ्लो आहे तर कंपनी डेप फ्री का होत नाही. तर ही टर्म आपण जेव्हा आपण आपला डिटेल अनालिसिसचा कोर्स बघणार आहोत त्यामध्ये क्लिअर होऊन जाईल. आता एवढं सांगतो की कंपनी टॅक्स साठी असं करते. फ्री कॅश फ्लो आपण 3 इयर 5 इयर आणि 7 इयरचा बघतो. या केसमध्ये हा इन्क्रीजिंग आहे. फ्री कॅश फ्लो या केसमध्ये 5 इयर्स साठी आहे 7000 करोड आणि 7 इयर्स साठी आहे 9000 करोड.
म्हणजे 7 वर्षामध्ये कंपनीकडे 9,000 कोटीचा फ्री कॅश फ्लो पडलेला आहे आणि कंपनीचं मार्केट कॅपिटल तुम्ही बघताय ते आहे 86,000 करोड. म्हणजे ऑलमोस्ट 10%, मार्केट कॅपिटलच्या 10% हा पैसा कंपनीकडे आहे मागच्या 7 वर्षापासून. तर फ्री कॅश फ्लो तुम्हाला आता समजला असेल की का इम्पॉर्टंट आहे. पुढचा रेशो आहे प्राइस टू बुक व्हॅल्यू. डाबर इंडियाच्या केसमध्ये आपण बघू शकता की ऑलमोस्ट 8% आहे. आता प्राइस टू बुक व्हॅल्यू काय सांगते, तर कंपनीची जी शेअर प्राइस आहे ही त्याच्या बुक व्हॅल्यूच्या किती मल्टिपल मध्ये आहे, म्हणजे किती पटीमध्ये आहे. इथे कंपनीची जी बुक व्हॅल्यू आपण बघतोय ती आहे 60.9. ही त्याच्या जो करंट प्राइस आहे कंपनीची ती आहे 486. याच्या किती मल्टिपल मध्ये आहे, तर 8 टाइम्स मल्टिपल मध्ये आहे. आता ही किती असायला हवी, तर डेफिनेशन वाईज 1 पेक्षा जर कमी असेल तर तो स्टॉक अंडर व्हॅल्यूड असतो, पण इथे तर 8 टाइम्स जास्त आहे. तर बघा हे इंडस्ट्री टू इंडस्ट्री व्हॅरी होतं. आता सध्याच्या केसमध्ये कुठलीही प्राइस टू बुक व्हॅल्यू तुम्हाला 1 मिळणार नाही. जर ती 1 असेल तर नक्कीच तो स्टॉक हा पेनी स्टॉक असेल. ठीक आहे, तुम्हाला प्राइस टू बुक व्हॅल्यू ही त्याच्या इंडस्ट्रीच्या प्राइस टू बुक व्हॅल्यू सोबत कम्पेअर करावे लागेल. या केसमध्ये इंडस्ट्री पीबीव्ही आहे 8.41. याचा अर्थ डाबर इंडिया कम्पॅरेटिव्हली कमी आहे, ऑलमोस्ट 0.5 ठीक आहे, तर ती चांगली गोष्ट आहे. पुढचा पॉईंट आहे कॅश एंड. कॅश एंड म्हणजे काय, तर कंपनीकडे फायनान्शियल इयरच्या एंडला किती कॅश होती. जसं आपण फ्री कॅश फ्लो बघितला तसंच कॅश एंड हा इम्पॉर्टंट आहे. कंपनीने पूर्ण इयरच्या एंडला किती पैसा जवळ ठेवला, तर 578 करोड रुपीज. म्हणजे असं नाहीये की कंपनीच्या फायनान्शियल एंडला कंपनीकडे कुठलीही कॅश नव्हती. कंपनी फायनान्शियल एंडला कॅश ठेवते कारण की काही इमर्जन्सीज जर का आल्या तर कंपनीकडे तो कॅश हवी. कॅश एंड तुम्ही कम्पेअर करू शकता रिझर्व सोबत. पुढचा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे कंटिजेंट लायबिलिटीज. आता याला इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे हे तुम्ही समजून घ्या. बघा कंटिजेंट लायबिलिटीज म्हणजे काय असते, कंपनीला एक असं बर्डन असू शकतं की त्यांना काही दिवसांमध्ये किंवा वर्षांमध्ये द्यावे लागेल. म्हणजे एका प्रकारचं लोन समजा, किंवा एक अशी इव्हेंट लायबिलिटीज आहे जी कंपनीला भविष्यात कधीतरी द्यावी लागेल किंवा नाहीही द्यावी लागेल. ठीक आहे, ही डिपेंड करते. समजा कंपनीचं एखादा काही कोर्ट मॅटर चालू आहे आणि त्यामध्ये कंपनीला काहीतरी लायबिलिटीज आहे जे की पे करावे लागेल ज्यांनी कंपनीवर केस केलेली आहे एखाद्या पर्टिक्युलर इव्हेंटसाठी. म्हणजे मग ती लँड केस असू शकते, एखादा प्रोडक्ट आहे ज्याच्यावर त्यांचं राईट्स नाहीयेत आणि ते सेल्स करतायत, अशा प्रकारच्या काहीतरी इव्हेंट लायबिलिटीज आहेत जे कंपनीला होऊ शकते की भविष्यामध्ये द्यावी लागेल. तर हे चेक करणं खूप गरजेचं आहे. कंटिजेंट लायबिलिटी जर का खूप मोठी असेल आणि ते जर का समजा कोर्ट मॅटरमध्ये असेल खास करून, तर हे चेक करावं लागेल. जर का कंपनी अशा प्रकारची केस हरली तर त्यांना ते किती लायबल आहेत देण्यासाठी. ठीक आहे, तर या केसमध्ये खूप निग्लिजिबल आहे 3.30 करोड रुपीज. कारण आपण बघत आलेलो आहे की कंपनीचे रिझर्व्ह, कॅश फ्लो आणि कॅश एंड हे किती आहेत कंपनीकडे. कंटिजेंट लायबिलिटीज यासाठी इम्पॉर्टंट आहे. लास्ट एक पॉईंट आहे प्राइस टू सेल्स. प्राइस टू सेल्स डाबर इंडियाचा 6.87% आहे. आता प्राइस टू सेल्स आपल्याला काय सांगते, तर कंपनीची जी करंट शेअर प्राइस आहे ही त्याच्या सेल्सच्या मल्टिपल मध्ये किती आहे. आणि आपण एक प्राइस टू बुक व्हॅल्यू बघितली होती, ती जवळपास होती 8. आता सेल्सच्या अगेन्स्ट 7% आहे, म्हणजे खूप जास्त आहे का, तर हो निश्चितच जास्त आहे, पण ही बघावी लागेल की का जास्त आहे. आणि सोबतच इंडस्ट्रीचं प्राइस टू सेल्स चेक करावं लागेल आपल्याला यासाठी, कारण FMCG कंपन्यांमध्ये ही गोष्ट साहजिक आहे की त्यांचा प्राइस टू सेल्स हा नेहमी वर असतो. आणि लक्षात ठेवा, स्टॉक मार्केटमध्ये जी कुठल्याही शेअरची प्राइस चाललेली असते ती फ्युचर प्राइस असते असं समजतात. ठीक आहे, म्हणजे आजच्या पेक्षा पुढची जी प्राइस आहे ती स्टॉकची प्राइस असते. हा होता शॉर्ट सिनारो किंवा शॉर्ट कोर्स ऑन फंडामेंटल अनालिसिस. होप की मी आतापर्यंत तुम्हाला जे शिकवलं किंवा समजून सांगितलं ते तुम्हाला समजलं असेल. याच्या बेसिसवर आपण स्कॅनर थ्रू चांगल्या कंपन्या कशा फिल्टर करू शकतो हे आपण बघणार आहोत. तो कोर्सचा सेकंड पार्ट असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही स्कॅनरमध्ये हे सगळे पॅरामीटर टाकून कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग कशी आहे हे तुम्ही चेक करू शकता. तर भेटूयात पुढच्या पार्टमध्ये. बघा मित्रांनो, आपण कंपनीचं फंडामेंटल तर बघितले, आता त्याच्यावर फिल्टर लावून तुम्ही कसे स्टॉक शॉर्ट करू शकता, कसे फाइंड करू शकता ते आपण बघणार आहोत. सो एक वेबसाईट आहे जी आपण आतापर्यंत बघत आलो, स्क्रीनर. यावर तुम्ही आल्याच्या नंतर हे त्यांचं मेन पेज आहे. ठीक आहे, या पेजवर आल्याच्यानंतर तुम्हाला इथे बघा स्क्रीन्स म्हणून दिसतात. ठीक आहे, याला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे ऑलरेडी काही पॉप्युलर त्यांच्या थीम्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही फिल्टर्स लावून चेक करू शकता. जसं की लेट सपोज कॅपॅसिटी एक्सपान्शन कुठल्या कुठल्या कंपन्यांनी केलेली आहे. ठीक आहे, तर त्याचा इथे डेटा तुम्हाला मिळालेला आहे.
इथे तुम्ही स्क्रोल केल्याच्या नंतर तुम्हाला बघा एंडला एक दिसते बघा सर्च क्युरी, आणि क्युरीमध्ये एक बॉक्स दिसतो, त्याच्यामध्ये त्यांनी क्युरीज टाकलेले आहेत आणि त्याच्यानुसार हा डेटा आलेला आहे. कुठला? हा कंपन्यांचा. सो तुम्ही स्वतः अशा क्युरी टाकून एक पॅरामीटर सेट करून तुम्ही कंपन्या सर्च करू शकता, फाइंड करू शकता. सो ते कशा करायच्या ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही या होम स्क्रीनला आल्याच्या नंतर, इथं स्क्रीन्सला आल्याच्या नंतर इथं क्रिएट न्यू स्क्रीन म्हणून एक टॅब आहे, त्याला सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथं क्युरी बॉक्स तो मिळून जातो. आता याच्यामध्ये क्युरी कशा एंटर करायच्या, सो लेट स्टार्ट. वन बाय वन आपण बघूत, म्हणजे तुम्हाला ते समजून जाईल. सो मी जर का एखादी कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे असं ज्यावेळेस म्हणतो, तर मी त्याच्यासाठी सगळ्यात पहिला प्रिफरन्स देतो ते मार्केट कॅपिटलायझेशनसाठी. सो एखादी कंपनी मार्केट कॅपिटलायझेशन कमीत कमी 10,000 करोडची असेल तर ती साधारणतः बऱ्यापैकी मिड कॅपमध्ये येऊ शकते, जे की पोटेन्शियल ठेवू शकते लार्ज कॅप होण्याचं. ठीक आहे. सो मी मार्केट कॅपिटलायझेशनला जास्त व्हॅल्यू देतो आणि ॲटलिस्ट 10,000 एवढं त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन पाहिजे मला, अशी कंपनी मी सर्च करतो. तर अशी कंपनी सर्च केल्यानंतर माझ्याकडे भरपूर कंपन्या येतात. ठीक आहे. आता इथे तुम्हाला लिस्ट दिसलेली आहे की एवढ्या कंपन्या आहेत ज्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन हे ॲटलिस्ट 10,000च्या वर आहे. ठीक आहे. मग आता यामधल्या कुठल्या कंपन्या मला बघायच्या ज्या फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत आणि मला फिल्टर करायचे. सो त्यासाठी या क्युरी बॉक्समध्ये आल्यानंतर तुम्हाला समोर A&D अँड हे टाईप करायचं. ॲटोमॅटिकली तुम्हाला नेक्स्ट लाईन टाईप करण्यासाठी मिळते तिथे परत तुम्ही एक एक क्युरी ॲड करायची. जसं मी स्टार्ट करते, जसं की सेल्स ग्रोथ किती पाहिजे. ठीक आहे. सो मला सेल्स ग्रोथ पाहिजे ॲटलिस्ट 20% इयर ऑन इयर, असं टाईप केल्याच्या नंतर इथे परत मी ज्यावेळेस रन धिस क्युरी करतो त्यावेळेस इथे बऱ्याच कंपन्या फिल्टर होऊन कमी होऊन जातात. ठीक आहे. सो वन बाय वन तुम्ही इथे ॲड करायचं आहे. मी तुम्हाला एक लिस्ट सांगतो, त्या टाईपमध्ये तुम्ही ॲड करू शकता किंवा तुम्ही स्वतःची पॅरामीटर्स त्यामध्ये लावू शकता, जेणेकरून फिल्टर होऊन तुम्हाला तुमच्या मनासारखी फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी मिळेल किंवा बऱ्याचशा कंपन्या मिळतील. सो एक एक सांगतोय. जसं आपण बघितलं मार्केट कॅपिटलायझेशन 10,000 करोडपेक्षा जास्त हवं, सेल्स ग्रोथ 20 पेक्षा जास्त हवं, सेल्स ग्रोथ 3 इयरचा 15% पेक्षा जास्त हवा, सेल्स ग्रोथ 5 इयरचा 12% पेक्षा जास्त हवा, त्यानंतर प्रॉफिट ग्रोथ हा 20% पेक्षा जास्त हवा, त्यानंतर डेट टू इक्विटी रेशो जो आहे तो 1 पेक्षा कमी असावा, म्हणजे लेस दॅन 1, प्रमोटर होल्डिंग ग्रेटर दॅन 50%, रिटर्न ऑन इक्विटी ग्रेटर दॅन 20%, प्राइस टू अर्निंग ग्रेटर दॅन 20. आणि एक फंडामेंटली चेक करताना आपण एक टेक्निकल क्युरी सुद्धा यामध्ये ॲड करू शकतो, जे की DMA वर आहे. आता DMA काय, ज्यांना टेक्निकल्स माहिती आहे त्यांना माहित असेल की डेली मुव्हिंग ॲव्हरेज एक इंडिकेटर आहे. ते इंडिकेटर सुद्धा तुम्ही इथे फंडामेंटल स्क्रीनरमध्ये ॲड करू शकता. ते तुम्ही असं ॲड करा, जर हवं तर तुम्ही चेंजही करू शकता त्यामध्ये. तर करंट प्राइस जी आहे ती 50 DMA पेक्षा जास्त आणि 200 DMA पेक्षा कमी. आता 200 DMA पेक्षा कमी का, म्हणजे 200 डेजच्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या जर का खाली ती प्राइस असेल तर बेटर राहील तुम्हाला की प्राइस वर जाण्याचा जे चान्स आहे तो जास्त मिळू शकतो. राईट. म्हणजे 200 दिवसाच्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली ती प्राइस तुम्हाला मिळेल त्या स्टॉकची. राईट. त्यानंतर आहे सगळ्यात मेन डेट टू इक्विटी हा लेस दॅन 1 हवा. सो एवढे रेशो जर का तुम्ही एंटर केलात तर तुम्हाला फायनल रिझल्ट काय मिळतो तो बघा. सो एवढे रेशो तुम्ही एंटर केल्यानंतर तुम्हाला फायनल रिझल्ट काय मिळतो तो बघा. रन धिस क्वेरी केल्याच्या नंतर माझ्याकडे एवढे स्टॉक्स मिळतात मला. ठीक आहे. सो ऑलमोस्ट हे एका पेजला 20, ठीक आहे, असे मला ऑलमोस्ट 50 पेजेस मिळाले, ज्याच्यामध्ये मला फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्या मिळाल्या. आता यामध्ये तुम्ही बरेचसे फिल्टर अजून ॲड करू शकता, जसं की रिझर्व्स आहे, फ्री कॅश फ्लो आहे. ठीक आहे. त्यानंतर सेक्टर टाकू शकता तुम्ही, इंडस्ट्री फ्री टाकू शकता कंपॅरिझनसाठी. राईट. तर अशा प्रकारे तुम्ही स्क्रीनर वापरून फंडामेंटली चांगले स्टॉक फिल्टर करू शकता आणि नंतर मिळालेल्या ज्या कंपन्या आहेत फंडामेंटली ज्या या फिल्टरमधून तुम्हाला मिळतात त्या तुम्ही वन बाय वन त्याचं फंडामेंटल चेक करू शकता. म्हणजे तुमचा टाइम जो आहे तो खूप कमी लागेल आणि खूप जास्त तुमचा टाइम सेव्ह होईल. ठीक आहे. सो होप तुम्हाला हा आमचा बेसिक फंडामेंटलचा फ्री कोर्स आवडला असेल. आम्ही याच्या समोर तुमच्यासाठी एक मोठा आणि डिटेलमध्ये फंडामेंटल अनालिसिसचा कोर्स आणतोय, ज्यामध्ये तुम्हाला इन डिटेल सेक्टर वाईज, कंपनी वाईज
आणि बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी या त्यामध्ये शिकायला मिळेल. आम्ही तो कोर्स लवकरच लॉन्च करू तुमच्यासाठी. तर हा कोर्स तुम्हाला किती उपयोगी पडतो याचा फीडबॅक आम्हाला द्या. या कोर्सबद्दल तुम्हाला काही सजेशन्स असतील ते आम्हाला सांगा. काही कंप्लेंट असेल तेही तुम्ही आम्हाला सांगू शकता. आमचा मोबाईल नंबर, ॲड्रेस तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तुमचे सजेशन्स आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत, जेणेकरून आम्ही जो समोरचा डिटेल कोर्स आणणार आहोत त्यासाठी उपयोगी पडतो. थँक्यू.